यानंतर तो क्षण येणार जेव्हा माता आणि श्री खंडेराय इकडून प्रस्थान करणार। ते जाईपर्यंत जो वेळ आहे त्यात खूप काही घडू शकतं। तुमचं हे ऋण मी कधी भी विसरणार नाही। आता तू ये बाणाई। आज आख्यानात माणसांनी सत्याची घोषणा केली, हे बरंच झालं। आता खऱ्या अर्थाने या अवतार कार्याचं प्रयोजन पूर्ण झालं असं म्हटलं तर त्यात काही अयोग्य ठरणार नाही। एका अर्थी होय, परंतु एका अर्थी नाही देखील। देवा, आपण माधवा, खरं तर तुम्ही म्हणत आहात तसं ह्या अवतार कार्याचे प्रयोजन एका अर्थाने पूर्ण झाले आहे, परंतु अजूनही बानूला ती कोण आहे हे कळलेलं नाही। होय, म्हणजे बाणाईला सत्य कळेपर्यंत तुम्ही कैलासात जाणार नाही का? देवा, काय झालं? आपण असे शांत का? मला असं वाटतं की आता तो क्षण आला आहे की जेव्हा आमची कैलासात जाण्याची घोषणा आता करण्यात यावी। याचा अर्थ बानूला सत्य काय आहे हे कळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले आहेत, परंतु अजून देखील बानूला सत्य काय आहे हे कळले नाहीये। आणि आता मात्र कैलासात जाण्यासाठी विलंब व्हायला नको। बानूला जर आत्मज्ञान व्हायचे असेल ते काही करून ते तिला निश्चितच होईल, परंतु जर तिला आत्मज्ञान व्हायचे नसेल तर काहीही केले तरी ते तिला होणार नाही। जे परमनियतीने लिहून ठेवले आहे तसंच होईल। माधवा, लक्ष्मी देवी, मी या इथे आपल्याला हेच सांगायला आलो आहे की आता कैलासात जाण्याची आपण घोषणा करावी। लवकरच ही घोषणा होईल देवा। तुम्ही अवतार कार्य संपवून कैलासात श्री म्हाळसा देवींसह प्रस्थान करणार आहात ही वार्ता सर्वदूर होईल आणि त्यावेळेस तुमचं आणि म्हाळसांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची अमाप गर्दी होईल। स्वाभाविक आहे, परंतु त्या तिथे सर्वांना एक प्रश्न मात्र निश्चितच पडेल की बानू कैलासात जाणार की नाही। हे मी बघतो। अरे ये रंगे, अरे बोल की, अरे दिसते का नाही बानू? नाही, कोणास ठाव ते गणेश तिला कुठे घेऊन गेला असतील। आजा, मी काय म्हणतो, आपण आज जाऊया का? आज जाऊ आणि काय आणि देवीसनी भेटू। नाही म्हणजे आपल्याला कुठे ठाऊ होतं ना, कमा असं देवी म्हणजे साक्षात पार्वती देवी आहे त्या।
आपल्या कुठनं काय बरं वाईट बोललं असेल तर त्यांच्या पायावर डोकं ठेवू आणि चूक पदरात घ्या म्हणून सांगू. वय वय आजा, अरे तवा आपण जे बोललो ना ते बानूच्या भल्यासाठीच. तवा आपल्याला कुठं ठावं होतं का म्हाळसा देवीच्या रूपात पार्वती देवीने अवतार घेतलाय म्हणून. हा नाही तर आपण त्यासनी असं कसं बोललो असतं. अगं वय ग, आपल्यासनी हे ठाव बी पडलं नसतं बघ. आपण रानात राहणारी साधी माणसं, पण बाणूपाईच आपल्याला देवाचं देवीचं समद्यांचं दर्शन झालं. बाणूपाईच जमलं बघ. आता आपलं कुठं भाग्य आहे एवढं. आजा खरं बोललास बघ तू. बानूताई होत्या म्हणून या गडावर यायला तरी मिळालं. पायथ्याशी वाड्यामध्ये राहून मी देवांचं दर्शन झालं, देवींचं बी. बरं आता कुठे गेल्या असतील त्या? अरे असं काय बोलतोयस तू? काय त्यासनी समज विचारणार आहेस भाई? परत म्हाळसा देवीनी भानूला जवळ केलं म्हणल्या का तिच्याबद्दल त्यांच्या मनात काय बी राग नाही. ते सगळं बघून मला लय आनंद झाला बघ. होय, मला ठावं होतच का एक ना एक दिवस असा येणारच जेव्हा बानूताई आणि देवींमधला तंटा मिटल. आणि त्यो दिस आज आला बघ. आजा एक विचारू का? विचार की. म्हाळसा देवीसनी समद ठावं पडलं असं त्यांनी सांगितलं, पर बानूसनी काय बी ठावं झालं नाही. नाही म्हणजे देवी म्हणल्या तशा देवांसंग त्याच जातील बाई कैलासामध्ये. आता कुणीच सांगावं पुढं काय होणार ते. म्हाळसा, आज तू घोषणा केलीस हे उत्तम झाले. आख्यान पूर्ण झाले. खऱ्या अर्थाने मल्हारी चरित्राचे सगळे अध्याय सांगून झाले. यापेक्षा उत्तम योग काय असू शकतो? प्रजेच्या मनात तुझ्या विषयीची मातृत्वाची भावना तर आहेच, परंतु आज तू कोण आहेस हे सांगितल्यामुळे तुझ्या विषयीची श्रद्धा त्यांच्या मनात आणखीन दृढ होईल. पण त्यामुळे मी आनंदून नाही गेले. परंतु मला मात्र समाधान आहे की बानूची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. तू कोण आहेस हे तिला समजले आहे. एवढेच नव्हे तर तिने तुझी क्षमा देखील मागितली आहे. ती तुला पूर्ण शरण गेली आहे. पण हे पुरेसे नाही प्रभू. आख्यान पूर्ण होतानाच तिला पूर्ण सत्य कळायला हवं होतं. आता जे समोर आहे ते आपण स्वीकारूयात. तो क्षण आठव जेव्हा आपली पहिली ओझरती भेट झाली होती. तो दिवस आठव जेव्हा तू जेजुरीत पहिलं पाऊल टाकलं होतंस. आज त्याला
खऱ्या अर्थाने पूर्ण स्वरूप मिळाले आहे. बानू माझ्यासोबत शिवलोकात येऊ शकली तर खऱ्या अर्थाने सगळं पूर्ण होईल. राज्यसभेतून श्री गणेश बानूला अंतपुरात घेऊन गेले आहे. मात्र मला त्याचे कारण नाही ध्यानात येत आहे. गणेशने तिला वचन दिले आहे की योग्य वेळी तो तिला सहाय्य करेल आणि तेच कारण असेल बहुधा. अज्ञानातून निर्णय घेणे असो किंवा सत्याची प्रचिती येणे असो, त्याचे योग लिहिलेले असतात. आता बानूसाठी सर्व प्रयत्न करून झाले आहेत. गणेशने मला जसे सहाय्य केले त्यातून मला लाभच झाला आणि तसेच जर बानूच्या बाबतीत घडले तर उत्तमच आहे. आज पतूर ज्यास्नी बघत आलो, ज्यांची सेवा करत आलो, त्या देवी पार्वती आहेत हे आज समजलं. अरे मला तर अजून बी सपान सुरू आहे असंच वाटतंय बघ. देव नसताना त्यांनी राजकारभार कसा केला असेल ते आता कळतं या. अरे त्या पार्वती देवी आहेत म्हणून त्यासनी समज करता आलं बघ. देवीनं समजांचं कल्याण केलं बघ. आता त्यांच्या मोहर जायला भ्यान हाय वाटायचं बघ मला. तर तुझ्या एक गोष्ट ध्यानामध्ये आली का? आता काय सांगणार हायस? अरे आख्यान सुरू व्हायच्या आधी काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? अरे बानूबाईंच्या आधी आता देवीसनी सत्य समजलं आहे. तेव्हा देवासंगत त्या जाणार आहेत कैलास संबंधी. काय सांगतोस काय? अरे माझ्या तर ध्यानातच नाही आलं बघ. अशीच कधी बी घोषणा व्हायची आणि देवदेवी जायला निघायची. अरे देव आणि देवी गेले तर मग आपण काय करायचं? अरे माझं तर जीवन जाईल असं काय झालं तर. हे बाळ, आज तुझ्या पैस आम्हा समजासनी हे ठावं झालं का म्हाळसा देवी म्हणजे पार्वती देवी आहे ती. तुझ्या पैस आम्हासनी त्यांचं दर्शन मिळालं. वही बानुताई, नाहीतर आमचं कुठं एवढं भाग्य आहे का हे समजा आम्हासनी बघायला मिळेल. मला तर वाटतंय आता जावं आणि देवींच्या पायावर डोकं ठेवावं. परत त्यासनी राग आला तर नाही रंग्या. अरे त्यासनी कशा पाय राग येईल आता? त्यासनी समजा ठाव झाला आहे. अरे पार्वती देवी आहे ती त्या. मला तरी कुठं ठाव होत काही समजा असं असं. हे बानूपर एक ध्यानात आलं नाही बघ. काय? आख्यानामध्ये देवीने समजा मोर सांगितलं का त्या कोण आहेत. ओहे पर गणेश तुला म्हणलं का त्यासनी तुझ्याशी काय बाय बोलायचंय म्हणून. आणि ते तुला काय बाई सांगाय घेऊन गेलं. ओहे काय सांगायचं होतं तुला? सांगते समजा सांगते. पर हातानं गप. आपण पायथ्यापाशी जाऊ. पाड्यावर गेल्यावर समजा सांगते तुम्हाला. चाल चल.
बानू, अखेरमध्ये जे झालं ना त्या नंतरच्याला आता काय बोलावं काय नाही असं झालंय बघ मला. वय तर मला तर काही सुधारणा झालं होतं. अरे का नाही होणार? ही समधी काय साधी सुधी गोष्ट आहे वय. आता मला तर आज पत्र वाटत होत का म्हाळसाताई माझा राग करत्यात. मला आख्यानामध्ये त्या कोण आहे ते हे त्यांनी सांगितल्यावर त्या असं बी म्हणल्या का त्यासनी हे बी वाटत होतं का मला बी खरं काय आहे ते कळावं. पार्वती देवीच आहे ती त्या, तेव्हा काय बोलायचं आपण बी. ए बाण, अगं तू एक नाही सांगितलंस. हा यार, ते गणेश तुला काहीतरी सांगायचं म्हणून घेऊन गेले होते, त्याचं काय झालं? वय काय म्हणले ते? नाही म्हणजे आमासनी सांगण्यासारखं आहे ना बघ. अरे बा, ते काय कोणी साधं पोर नाहीत बघ. मग कोण आहे ती? ते गणेश म्हणजे गणपती देव आहेत. अगं बानू, म्हणजे महादेव आणि पार्वती देवी त्यांचं आय आणि बाळ आहे ती. वय आता मोर काय काय ठाव पडणार आहे कोणाच ठाव. नाहीतर काय, पहिल्यांदा ठाव पडलं का म्हाळसा देवी म्हणजेच पार्वती देवी आहे. आणि आता ठाव झालं का गणेश म्हणजेच गणपती देव आहे ती. वय मला ठाऊक आहे की बानूला सत्य काय आहे हे कळले नाही म्हणून तू दुःखी आहेस. केवळ तितकेच नाही, मग आपण आता जेजुरीतून प्रस्थान करणार आहोत. तुम्ही बंधूंना आणि लक्ष्मी देवींना आपल्या प्रस्थानाची अधिकृत घोषणा करण्यासंबंधी सांगितलं. होय, परंतु हे कधी ना कधीतरी घडणारच होतं. जरी हे असं असलं तरी मी माझ्या भक्तांना कधीही अंतर देणार नाही. जे कोणी भक्तिभावाने माझे स्मरण करतील त्यांच्यावर मी सदैव प्रसन्न असेन. निश्चितच तुम्ही कृपावत्सल आहात, भक्तवत्सल आहात. पण काय म्हाळसा, मी तुला याआधीच सांगितलं आहे की मनात कोणताही संकोच नको ठेवूस. जे काही तुझ्या मनात आहे ते सांग, कारण आता आपल्या प्रस्थानाला फार कमी अवधी राहिला आहे. मी या जन्मात तुमची पत्नी झाले. म्हाळसाच्या रूपाने मी अवतार घेतला. आपला विवाह होणारच होता, पण त्यावेळी माझ्या स्मरणात हे काहीच नव्हतं. परंतु मला मात्र सारं काही ठाऊक होतं. हे असं का घडत आहे, हे असं का होत आहे हे तुला आणि बानूला निश्चितच ठाऊक नव्हतं, पण मला मात्र ते ठाऊक होतं. माझी एक इच्छा आहे. म्हाळसा, मनात कोणताही संकोच नको ठेवूस. सांग. आपण जेजुरीतून प्रस्थान करण्याआधी आपला विवाह जिथे झाला तिथे म्हणजेच पालीला मला एकदा जाऊन यायचे आहे. काय झालं? म्हाळसा, तुझी खरोखरीच ही इच्छा आहे? हो, आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं मला वाटतं. मग म्हाळसा, आपण ह्या क्षणीच पालला जाऊयात. खरंच?